नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. ग्रामीण भागांमध्ये आता इंग्रजी शाळांचं पेव वाढलं आहे. खाजगी शाळा ज्या आहेत इंग्रजी माध्यमातल्या मोठ्या संख्येनं गेल्या काही वर्षात वाढत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कमी होती आहे, कारण सर्वांना आकर्षण आहे ते इंग्रजीचं. राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 65,460 शाळा आहेत आणि किमान 10,000 शाळा अशा आहेत की ज्यांची पटसंख्या 20पेक्षा कमी झालेली आहे. कारण शाळेमधली गुणवत्ता, पालकांना आकर्षण एकूण इंग्रजी माध्यमातलं आणि खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी हे जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत ही एक ओरड आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता इंग्रजीचे शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. आणि बघा आता इंग्रजीचे शिक्षक कसे नेमणार आहेत माहिती आहे. केंद्रीय शाळांची संख्या आहे 4,860 आणि या शाळेच्या अंतर्गत ज्या शाळा येतात, केंद्र शाळेच्या अंतर्गत साधारणपणे त्याचं प्रमाण आहे 10-15 पर्यंत. त्यामध्ये एक शिक्षक हा नियुक्त केला जाणार आहे इंग्रजी विषयासाठी. तो शिक्षक कसा असणार आहे की ज्याचं किमान 12वी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातलं आणि D.Ed देखील इंग्रजी माध्यमातलं, किंवा पदवी किंवा पदव्युत्तरचं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि D.Ed देखील इंग्रजी माध्यमातून. तिसरा पर्याय असा आहे की शिक्षण समजा मराठी माध्यमातलं असलं तरी त्याचं D.Ed किमान इंग्रजी माध्यमातनं असलं पाहिजे, म्हणजे त्याची इंग्रजीची गुणवत्ता चांगली असावी. आता विषय पुढे आहे. केंद्रीय शाळेच्या अंतर्गत 15 जर समजा शाळा असतील, अशा शाळांमध्ये एक शिक्षक आणि तो वेगवेगळ्या शाळेवर जाऊन शिकवणार. मुळात भाषा विषय जर शिकवायचा असेल ना, रोज 5 तास शिक्षण व्हायला पाहिजे. म्हणजे तो 5 तास शिकवलं गेलं पाहिजे. वेगवेगळे वर्ग आहेत, 1लीपासून 10वीपर्यंतच्या शाळा आणि या शाळेमध्ये एक शिक्षक. आता मुळात शिक्षकांची किती दिवस झालं भरती नाही, तो आकडेवारी एकदा शासनाने जाहीर करायला पाहिजे. किती शिक्षक कमी आहेत. मग हे केवळ इंग्रजीसाठीच का, अन्य विषयांचं काय? सगळे शिक्षक एकदा काय भरती, किती शिक्षक कमी आहेत, सगळे शिक्षक भरती करा ना, तर मग शाळेची गुणवत्ता सुधारली जाईल ना. हा सगळा मलमपट्टी लावायचा प्रकार आहे. यातनं काहीही होणार नाही. आम्ही काहीतरी वेगळं करतो असं दाखवायचा सरकारचा प्रयत्न राहील, पण निष्पन्न काही होणार नाही. गाव पातळीवरती शालेय व्यवस्थापन समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अभिप्रेत असा आहे की त्या शालेय व्यवस्थापन समित्यांनी शाळेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी लागत आहेत त्यामध्ये स्वतः लक्ष घालावं. लोकसहभागातून तिकडे मग संगणक असेल, ज्या काही त्यांना सुविधा लागणार त्यात लक्ष घालावं. आता एकूण शिक्षणाबद्दल गावातले लोकही जागरूक व्हायला लागले. विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण त्यांना माहिती आहे. 8-8 दिवस, महिन्या दिवस शिक्षक येत नाहीत अशी स्थिती असेल तर लगेच पालक म्हणतात आम्ही आमच्या मुलाला दुसरीकडे घालायचं का, शाळेतून त्याचं नाव कमी करू दे का. आता पालक जागरूक झालाय आणि आता अशा स्थितीत केवळ एक शिक्षक जर नेमण्याचा निर्णय जर सरकार करत असेल तर तो अतिशय हास्यास्पद आहे. उंटावर बसून शेळ्या राखण्याचा हा प्रकार आहे. शक्यच होत नाही ना. म्हणजे समजा त्या 15 शाळांना जर त्यांची म्हणजे 15 दिवसातून एकदा एक शाळा येईल, काय करू शकणार आहे बिचार आहे. म्हणजे मग फक्त टिळा लावण्याचा कार्यक्रम आहे किंवा अक्षता वाटण्याचा कार्यक्रम आहे. इंग्रजी 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 करत जर तुम्ही गेलात तर त्यांना काही होणार नाही. मुळात शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर नाही. हे केवळ हे सरकार नाही, याच्यापूर्वीची सगळी सरकारं फक्त लोकांच्या तोंडाला काहीतरी एक गोड बातमी द्यायची, तोंडाला फासायचं आणि पुढे जायचं. आम्ही काहीतरी करतो आहोत असा दाखवायचा प्रयत्न. यातनं काहीही होत नाही. आभाळ फाटलंय म्हणून जर ठिगळ लावायचा जर प्रयत्न असेल तर ते हास्यास्पदच आहे ना. यातनं काय साध्य होणार आहे. या सगळ्या विषयामध्ये मूलभूत आता खरं नवीन शैक्षणिक धोरण येत आहे. त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये किती बारकाईने विचार केला आहे, किती वर्ष झाले हे करत आहे. मग आता त्या अनुकूल सगळे उपाय योजले गेले पाहिजेत की नाही. शिक्षणावरचा जो आवश्यक असणारा खर्च आहे तो होत नाही. म्हणजे मूलभूत चिंतन जर झालं नाही
तर थातूरमातूर उपाययोजना करून त्याचा काहीही उपयोग नाही. सरकारचा हा निर्णय हा पूर्णपणे हास्यास्पद आहे, प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे आणि काहीतरी आम्ही करतो आहोत हा दिखावा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला ग्रामीण भागातूनच विरोध होईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे करायचं ते करा म्हणतील, पण ह्याचा उपयोग शाळेची गुणवत्ता वाढेल, शाळेची पटसंख्या वाढेल, यामध्ये याचा काहीही फरक पडणार नाही. शाळेची संख्या जर वाढवायची असेल तर अगदी ज्या ज्या गोष्टी तिथं गरजेच्या आहेत त्याची सगळी परिपूर्तता जर केली तरच शक्य आहे. पुन्हा शाळाबाह्य कामं अशा अनेक विषय आहेत. अतिशय चिंतेचा विषय आहे. खरंच शिक्षणाच्या विषयाकडे मूलभूत लक्ष द्यायचं समजा सरकारने ठरवलं तर आत्तापासून नियोजन केलं तर घडी बसायला किमान 10 वर्ष लागतील. त्यामुळे हे सरकार असेल की आणखीन कोणी असेल, शिक्षणाचं धोरण निश्चित असायला पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.